नमस्कार, मी संजीव खिलारे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. आज महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र या शेळी महामंडळाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आज या ठिकाणी शासनाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक वर्गातील लाभार्थ्यांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी गट वाटपाचं प्रयोजन या ठिकाणी होतं आणि त्यासाठी जिल्ह्यातील काही लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उस्मानाबादी शेळ्या म्हणून या महामंडळानं या लाभार्थ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. या ठिकाणी अविनाश रावसाहेब गायकवाड हे टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील लाभार्थी आहेत आणि या ठिकाणी हरिदास उत्तम वाघमारे हे पळशी तालुका पंढरपूर येथील अनुसूचित जातीचे लाभार्थी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज या ठिकाणी ते आलेत, त्यांचं मनोगत जाणून घेऊया. मी पहिल्यांदा अविनाश गायकवाडांना विचारतो, आपण या ठिकाणी आलात, आज शेळी खरेदी करण्यासाठी तुम्हाला शेळीचा गट लागलेला होता पंचायत समितीकडून. तर आज काय म्हणजे आपण शेळी गट खरेदी केला किंवा काय अनुभव काय आहेत आपले? आज इथं बघायला गेलं तर सगळ्या शेळ्या ज्या इथेही ह्यांनी ब्रिडिंगवर काम करून तयार केलेल्या शेळ्या नसून इतर बाजारातनं वेगवेगळ्या बाजारातनं विकत आणलेल्या शेळ्या आहेत त्या कंत्राटदाराकडून. आणि सगळ्या शेळ्या वयस्कर आहेत, त्या गाभण नाही, त्या म्हाताऱ्या त्या सगळ्या. आज जर ह्यांची शिंग बघितली तर इतकीच शिंग आहे ती, म्हणजे ह्यांचं पूर्ण वय संपलेलं आहे. म्हणजे ही शेळ्या आपण नापसंत केल्यात. आता ह्या उस्मानाबादी शेळ्या म्हणून तुम्हाला हे विक्री करणार आहे ते? नाही, ही उस्मानाबादी शेळ्या नाही त्या. बर, मग ह्या गाभण वगैरे जातात काय घरी, गावाकडे घरी नेल्यावर? नाही, टायमिंग संपलंय ना, म्हातारे झाले ते शेळ्या, वय झाले ह्यांचं. बर, मग तुम्ही शेळ्याचा गट खरेदी केला किंवा काय? नाही, नापसंत केले शेळ्या आपण. बर, मग आता तुमचं नुकसानच होणार. हे पुन्हा शेळ्या देणार तुम्हाला हे? आता वर काय, पण तुम्ही तर तुमची नापसंती दाखवली. मग आता तुम्हाला कसल्या शेळ्या अपेक्षित आहेत? आम्हाला नवीन यंग शेळ्या पाहिजे ना. मग यांच्याकडे शेळ्या जवळजवळ 1,500 शेळ्या यांच्याकडे उपलब्ध आहेत असून त्यांनी त्यांच्या ब्रिडिंग मधल्या शेळ्या न देता त्यांनी त्यातील शेळ्या 1,500 शेळ्यातल्या शेळ्या द्यायला नकार दिलाय. आणि हे जे बाहेरून आणलेल्या 60 शेळ्या आहेत त्यातल्या शेळ्या घ्या. मग आता ह्या 60 शेळ्या नाहीत ना, त्या जवळजवळ 25, 30, 40 शेळ्या असतील फार तर. बरं, तुमचं काय मत आहे वाघमारे? तुम्ही काय, तुमचं काय म्हणणं काय? तेच आहे, मला डॉक्टर साहेबांनी कवळल्यामुळे मी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे सक्ती केली का? सक्ती केली. त्या शेळ्या घेतल्याच पाहिजेत. मी शेळ्या घेत नव्हतो, मला हे पसंत नव्हत्या, पण शेळ्या बळजबरी केल्यामुळे माझ्या गळ्यात टाकलेल्या आहेत. आणि ह्या शेळ्या पूर्ण वयस्कर आहेत, गाभण जात नाहीत. सगळ्या शेळ्या आज 1,20,000 शासनाच्या विशेष घटक मधून निधी प्राप्त होतोय. आणि ही शेळी बाजारात जर आज ह्या शेळीची किंमत जर केली तर 4,000 ते 5,000 किंमत आहे. आणि त्या किमतीची शेळी आम्हाला 10,000 12,000ला देत आहे. आणखी एक मला एक लाभार्थी म्हणत होता, आता ह्या शेळ्या आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या शेळीचं सड हे सुजल्यासारखं झालेलं आहे. ही बसलेली जी शेळी आहे ही उठायला लागलेली, तर ह्याला बिब्याची धुरी दिली जाते आणि ह्याचे सड सुजलेले आहेत. तर भविष्यात ही शेळी गाभण जायला किंवा सड सुजून आजारी पडतात असं त्यांचं एक म्हणणं होतं. तर आपलं मत काय? बरोबर आहे की त्याला खाण्याचं दूधच नीट होत नाही ना परत. आणि विक्रीसाठी ही सगळ्या दूध फुगवून आणलेले शेळ्या आहेत. ही गाभण नाही, ही 6-7 महिने झाले गेलेले शेळ्या आहेत. यांची पिल्ले यांनी दुसरीकडे विकून आणि ही शासनामार्फत गोरगरिबाच्या गळ्यात घालण्यासाठी शेळ्या इकडे महामंडळात जोडलेल्या. आणि ह्यात सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर असो, ZPG, ही सर्व या सिस्टीमला सामील आहे. त्याच्यामुळं हा
मोठा भ्रष्टाचार ह्यातून होत आहे. तरी माझी विनंती आहे, आम्ही खरेदी केली पण हा. इथून पुढच्या लोकांना तरी असल्या पद्धतीची शेळी देऊ नये. आता अविनाश गायकवाड यांनी एक शेळी दाखवली आहे. या शेळीचं एक सड जवळपास मेलेलं आहे आणि एक सड सुजलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे या शेळीचं दूध न काढ ही मरतुकडी रोगीट शेळी आहे आणि ही शेळी या लाभार्थ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी आणलेलं आहे. वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं शासनानं अतिशय उदात्त हेतूनं अनुसूचित जातीच्या शेवटच्या घटकातला लाभार्थी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि त्याला त्याच्या प्रपंचासाठी त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी काहीतरी हातभार लागावा म्हणून शासनाने ही योजना चालू केली. परंतु या ठिकाणी जे संबंधित पंचायत समितीचे जे कोणी अधिकारी असतील, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर्स असतील आणि या शेळी महामंडळातील जे अधिकारी असतील, हे सर्व संगनमतानं या शेळ्यां अशा पद्धतीच्या बाजारातल्या मरतुकड्या शेळ्या आणतात आणि या शेळ्या या लाभार्थ्यांच्या माथी मारतात. वास्तविक पाहता इथं मी आल्याच्या नंतर चौकशी केली तर या ठिकाणी जवळपास 1,500 शेळ्या ब्रीडिंगसाठी या शेळी महामंडळाच्या केंद्रावरती आहेत. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ब्रीडिंगसाठी असलेल्या या शेळ्या आम्ही तुम्हाला देणार नाही. परंतु या लाभार्थ्यांनी पुन्हा त्यांना विनंती केली की साहेब आपण या शेळ्या ब्रीडिंगसाठी ठेवून घ्या, परंतु त्यांची जी पिलं आहेत, नर मादी जी पिलं आहेत 6 महिन्याची वर्षाची त्याच्या आतली, यातील आम्हाला कुठल्याही शेळ्या द्या, परंतु चांगल्या जातीवंत शेळ्या द्या. या शेळ्या उस्मानाबादी शेळ्या नाहीत, या शेळ्या रोगीट आहेत, याला लसीकरण झालेलं नाही. या शेळ्यांना लस खरकूत अशा पद्धतीचा रोग येऊ शकतो, येतात आणि यानंतर पुन्हा PPRची लसीकरण झालेलं नाही. गावाकडे जर या शेळ्या नेल्या तर 7-8 दिवसात मरतात. त्यामुळे या शेळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय अशी या लाभार्थ्यांनी केलेला आरोप आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, मी देखील या प्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या ही बाब निदर्शनाला आणून दिलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही या संदर्भात मी आता पत्रव्यवहार करतोय. तर माझी शासनाला विनंती आहे, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना, शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांना शासनानं दिलेला लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. याच्यामध्ये भ्रष्टाचार करून या लाभार्थ्याचं आर्थिक मानसिक शोषण केलं जातंय. म्हणून या व्यवस्थेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या प्रकरणी चौकशी होऊन यातील जे कोणी दोषी असतील या सगळ्या दोषींवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरती अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.